शिरपूर वरवडे नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार श्री चिंतनभाई पटेल व प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार श्री रोहित विजयराव रंदे व सुलोचना वासुदेव पाटील यांचे प्रभाग क्रमांक 2मध्ये घरोघरी स्वागत करण्यात आले। त्याचप्रमाणे दिनांक 29 रोजी प्रभाग क्रमांक 2मध्ये कॉर्नर सभा घेण्यात आली। या सभेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दर्शविला। या सभेत उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या असून समस्या कशा प्रकारे सोडविल्या जातील याबाबत बाबासो रोहित रंदे काय म्हणाले ते आपण जाणून घेऊया। गजानन महाराज कॉलनी सदाशिवनगर परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व तरुण बंधू, माता, व्यासपीठावर असलेले आदरणीय आबा, इकडे नानासाहेब धुळ्याहून खास माझ्यासाठी आले, त्यांचं प्रेम खूप आहे। आमचे मोठे बंधू आदरणीय निशांत भाऊ, येत्या 2025 ची येत्या 2 डिसेंबरला मतदान आहे। तत्पूर्वी 2016च्या इलेक्शन मध्ये तुम्ही आबा आणि मला म्हणजे अर्थात सुलोचना वासुदेव साळुंके आणि मी रोहित विजयराव रंदे यांना अपक्ष म्हणून निवडून दिलं होतं, भाजप पुरस्कृत। त्यावेळेस काम करताना असं जाणवलं की कामं तर सगळेच केलेले आहेत बाईसाहेबांनी। रस्ता केलेला आहे, लाईट केले, अंडरग्राऊंड गटरी केलेले आहेत। 2011 पर्यंत बरेचसे कामं राहिले होते, 2011 नंतर सगळेच कामं झालेले आहेत। मग करायचं काय बुवा? मग आम्ही आमचा मोर्चा ओपन प्लेसेस कडे वळवला, पण आमची गोची अशी होत होती की आम्ही विरोधी पार्टीत निवडलेलो होतो त्यावेळेच्या। तेव्हा बाईसाहेबांच्या विरुद्ध तुम्ही आम्हाला कौल दिलेला होता, पण तुम्ही आम्हाला इतके भरघोस मतं दिले होते, एवढे आमच्या पाठीशी उभे राहतो, आम्हाला काहीतरी करणं तुमच्यासाठी रास्त होतं। मग आम्ही तुषार भाऊंच्या माध्यमातून असेल, आदरणीय राहुल भाऊंच्या माध्यमातून असेल, आदरणीय जयकुमार भाऊंच्या माध्यमातून असेल, आम्ही ओपन प्लेस साठी निधी आणत गेलो। मग जसा निधी उपलब्ध झाला 10 लाख, 15 लाख, 20 लाख तसा आम्ही निधी आणला आणि तो उपलब्ध करून घेतला। आणि जे ओपन प्लेसेस आहेत, अपूर्ण आहेत, काही पूर्ण आहेत, ते ओपन प्लेसेसचं काम आम्ही आतापर्यंत करण्याचा प्रयत्न केला। नंतरच्या काळात प्रशासक होता, 2021 नंतर प्रशासक होता, तरी पण आपण काही ना काही कामं करण्याचा हे लावला। वैयक्तिक कामांचं बोलणं हे योग्य वाटत नाही, कारण की आपण प्रशासकीय पदावर जाणार आहोत किंवा राजकीय पदावर आहोत, तर आपण राजकीय पदांसंदर्भातच बोललं पाहिजे। वैयक्तिक काम म्हणजे हे घरातनं बाबांपासून आलेला वारसा आहे, त्याच्यामुळे ते आम्ही करणारच आहोत। पण आता येत्या काळामध्ये परवाच्या दिवशी चिंतनभाईंची रॅली होती सर, तर त्या दिवशी भाईसाहेब चिंतनभाई पण हेच म्हणतात की अपने को करना क्या है, अभी अपना रोड का काम तो इंफ्रास्ट्रक्चर पूरा खड़ा हो गया है, अपना गटर का इंफ्रास्ट्रक्चर पूरा खड़ा हो गया है, लाइट का इंफ्रास्ट्रक्चर अपना पूरा खड़ा हो गया है, फिर अपने को करना क्या है। त्यांना प्रत्येक प्रभागात ते समस्या जाणून घेतात काय। आता मला अनुभव आलेला आहे की जे 20 वर्षापूर्वी पळणारे लोक होते ते आता हळूहळू चालायला लागलेले आहेत वयाच्या हिशोबाने, तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करता यावं बा। मग त्यांचा विरंगुळा व्हावा, कुठे रस्त्याने अपघात होणे, लहान मुलं आहेत आपले बरेचसे, आता रस्ता चांगला झाला तर लोक स्पीडने चालणारच आहेत, तर त्याला नाही बंधन करू शकतो। ऍटलिस्ट लहान मुलं असतील, महिला असतील, हे सुरक्षितपणे कुठेतरी जाता यावं म्हणून प्रत्येक कॉलनीची एक जिव्हाळ्याचा विषय आहे, कॉलनीची ओपन प्लेस। तर आपलं सगळ्यात जास्त लक्ष येत्या 5 वर्षासाठी कॉलनी ओपन प्लेसेसवरच राहणार आहे। दुसरं कामच नाही आपल्याला, दुसरं कामच नाहीये। जेव्हा आपल्याकडे तेव्हा पण रस्ते झाले होते, तरी पण आपण ओपन प्लेसेसला जसा तुटपुंज निधी आपल्याला भेटत गेला, आपण तो उभा करत गेलो आणि आणला। आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, आपण जे महिला गार्डनचा उल्लेख केला बडू पाटील साहेब, तर त्याला 68 लाख रुपये खर्च केले। किती? मुख्यमंत्री वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधनं ते पैसे मी मागवले होते, मिळवले होते, ते पैसे मी मिळवले होते आपल्या सगळ्यांच्या याच्याने जानकीराम नगरच्या ओपन प्लेस साठी। हा, जानकीराम नगरच्या ओपन प्लेस साठी पण भूपेशबाईंचे म्हणे की तेवढ्या पैशामध्ये इथं त्या पद्धतीचं गार्डन मेरे दिमाग में जो है उसके हिसाब से गार्डन बनेगा नाही, त्याच्यामुळे तो निधी त्यांनी छोटी ओपन प्लेस करू बा म्हणून मग तिकडची ती ओपन प्लेस करण्यात आली। की आता ती ओपन प्लेस आम्ही तर मध्ये जाऊन बघितली पहिल्यांदा, नंतर महिलांनाच एंट्री फक्त, ती अतिशय टापटी पण नेटनेटकी आहे, ती फक्त महिलांसाठी आहे। ही ओपन प्लेस माझ्या डोक्यात का बरं, ती 2 कॉलनी मिळून आणि खूप मोठी, एवढी शिरपूरमध्ये एवढी मोठी ओपन प्लेस नसेल, 3-4 कॉलनीची, हा, ते 2-3 कॉलन्यांची आहे,
तर बाईसाहेबांनी आपण जसं आपलं छोटं गार्डन आहे नगरपालिकेचं त्या टाईपचं झाडं न तोडता भूपेशबाई अमरीशबाईंचं म्हणणं होतं की झाडं न तोडता तिथं गार्डन डेव्हलप करायचं. अशा पद्धतीचा प्लॅनिंग आहे. तो थोडंसं जसा आमचा पाठपुरावा राहील आदरणीय आबा साळुंके आणि माझा, त्या पद्धतीने आपण त्या कामाकडे वळणारच आहोत. दुसरा प्रश्न, सीसीटीव्हीचा पण आम्ही पैसा आणला होता आदरणीय हिनाताई गावी त्यांच्याकडनं 2019ला. त्याचे सुद्धा पत्र माझ्याकडे आहेत. म्हणजे तुम्ही जर मागितले तर कारण की बरेचसे लोक आता गावात फिरतात आहे की आम्ही पाणीपट्टी अर्धी गट टाकसू, घरपट्टी अर्धी गट टाकसू. त्यांचं कसं आहे, मन मामाने 100 काही सगळ्या उठी काही नाही, म्हणजे काही माहिती नाही, काही हिशोब माहिती नाही की कसं राहतं पाणीपट्टी, कशी राहते घरपट्टी. त्या विषयावर पण मी बोलणार आहे की घरपट्टी आणि पाणीपट्टीचा रेशो कसा राहतो. तर असं काहीतरी बोलणाऱ्या भुलतापांना बळी न पडता आपण जे रेशो काढलेला आहे, आपण 24 तासात 6 तास पाणी देतोय, 4थ्या मजल्यावर पाणी चढून जाईल इतकं पाणी आहे. शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पाणी प्रेशरने चालत जातं. शेवटचा जो कोपरा आहे, जो आता नाला लागतो आपल्या या रस्त्यांच्या, तिथपर्यंत पाणी चांगल्या प्रेशरने जात आहे आपलं. हे नियोजन आहे. घरपट्टीसाठी आमच्याकडनं एक चूक झालेली, एक सगळ्यांच्या बोलण्यातनं एक ऐकायला भेटलं की नगरपालिकेची दरवर्षी एक नोटीस येते 15 दिवसांसाठी. माझं आबांचं त्या विषयावर डिस्कस झालं. ती नोटीसला बरेच जण जात नाही आबा नानासाहेब. म्हणजे ती नोटीस असते तेव्हा जर आपण अर्ज केला तर त्या अर्जामध्ये म्हणजे आम्ही जेव्हा अभ्यास केला तर 30% लोकच त्या नोटीसला उत्तर देतात किंवा त्या सूचना फिरतात. तर 30% लोकच त्याला अप्लाय करतात. त्याच्यामुळे जो डिफरन्स पडतो की तुमच्या घरचे, मग तुम्ही मला कंपॅरिझन करताना काय सांगता की मराठे सरांचं माझं घर सारखंच आहे बा, किंबहुना मराठे सरांचं घर माझ्यापेक्षा मोठं आहे, पण मराठे सरांना 1200 रुपये येते आणि मला 1800 रुपये येते. तर त्यांचा एक क्रायटेरिया असतो. त्या क्रायटेरियानुसार आपण अर्ज केला का आपली घरपट्टी पाणीपट्टी कमी होते. त्यात पण ते ठराविक त्यांचा वेळ दिलेला असतो, त्या वेळेमध्येच करावं लागतं. जसं मी प्रचार करायला फिरतोय आज घरोघरी, तसं मी घरोघरी त्यावेळेस प्रत्येकाला, माझ्याकडे व्हॉट्सअप नंबर पण आहेत, मी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवेल या गोष्टीसाठी, पर्टिक्युलर घरपट्टी आणि पाणीपट्टीसाठी. तुम्ही त्या विहित टायमिंग मध्ये जर अर्ज केले तर ती घरपट्टी आपली वाढीव घरपट्टी जी त्यांनी ठरवली असते ती कमी होते. म्हणजे त्यांना सगळ्यांना फायदा होईल. आणि बऱ्याचशा घराचा प्रॉब्लेम काय कुठं साहेब, की बरेचसे जण पुण्याला शिफ्ट झालेले आहेत, मग घरांना कुलूप असतं, त्या टायमिंग मध्ये ते नसतात अवेलेबल बऱ्याचदा. तर आपण ती पण काळजी घेणार आहे. आता त्यांचे सगळ्यांचे नंबर डाटाच्या माध्यमातून आपण मिळवलेले आहे की त्या टायमिंगला, ज्या टायमिंगला हे घरपट्टी आणि पाणीपट्टी करण्यासंदर्भातली नोटीस राहील त्या टायमिंगला आपण सगळ्यांपर्यंत पर्सनली पोहोचू की तुम्ही अर्ज करा ऑनलाईन पद्धतीने. जे पुण्याला असतील, पुण्याला आहेत, दोघी नवरा बायको पुण्याला गेलेत मुलाकडे, तर त्या मुलाकडनं ऑनलाईन पद्धतीने ऍटलिस्ट नगरपालिकेत आपण अर्ज करायचा की ही घरपट्टी मला मान्य नाहीये बा. म्हणजे आपला जो तफावत आपल्याला दिसते, आम्ही जो अभ्यास केला आम्हाला 3-4 कॉलन्यांमध्ये हेच अनुभव आले की माझी घरपट्टी कोटाच्या पेक्षा जास्त येते. तर आपल्याला हा रेशो मेंटेन करावा लागेल. एक प्रशासकीय बाजू तुम्हाला सांगितली. राहिला प्रश्न दुसरा घरपट्टी वाढण्याचा, तो ती दर 4 वर्षांनी वाढते ऑटोमॅटिक. ते सायकल राज्य सरकारचं परिपत्रकानुसार ती ठरलेली आहे. आपण त्याला पण चॅलेंज करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सगळे 32च्या 32 नगरसेवक निवडून द्यावे सर्वप्रथम. म्हणजे काही मतदार हे माझे इथं बसलेले 3 नंबर वार्डामधले पण आहेत. तर तिथं आदरणीय भूपेशभाई आणि पंडित भाऊ यांच्या मिसेस उभ्या आहेत. तर तिथं पण तुम्ही मतदान करावं. म्हणजे आपली सगळ्यांची ताकद वाढली तर आपला सगळ्यांचा जोर पण लागणार आहे. एवढं सर्व करताना माझा प्रवास तर तुमच्या समोर 2006 पासून सुरू झालेला आहे. मी जे जे काही चांगलं करता येईल, जे जी काही मांडणी करता येईल, ज्या गोष्टी करता येतील माझ्या नुसार मी त्या सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जशी जशी समाजात गेली, जशी गोष्ट समजत गेली, त्या पद्धतीने मी पैसे वॉर्डामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सगळेजण माझ्या पाठीशी खंबीरपणे 2006 पासून उभे, 2016 पासून माझ्या आणि सुलोचना मावशींच्या पाठीशी पण आपण खंबीरपणे उभे आहेत. आपल्या पाठिंब्याबद्दल मला यात किंचितही शंका नाहीये. फक्त मला आता सांगायचं आहे की रात्र वैरायची, काहीतरी चुकीच्या माहिती दिल्या जातात, काहीतरी चुकीच्या प्रपोगंडा पसरवले जातात. आदरणीय भूपेशभाईंनी करोना काळामध्ये 30,000 करोड रेमडेसिवीर तालुक्यामध्ये उपलब्ध करून दिल्या. 30,000. आपण सगळ्यांना ती गोष्ट माहिती असेल, सांगायची म्हणून म्हणजे बोलणं योग्य नाही, पण 30,000 रेमडेसिवीर उपलब्ध करून देताना आपण बाहेर पाहिले, आपले नातेवाईक चोपड्याला राहतात किंवा आपले अंमळनेरला राहतात किंवा कुठे, तर तिथं लोकांनी 30-40 हजारला त्या रेमडेसिवीर विकत घेतल्या होत्या. त्या आदरणीय बाईसाहेबांनी त्यांच्या कॉन्टॅक्टच्या हिशोबाने तालुक्यासाठी फक्त तालुक्याच्या आधार कार्डवर, शिरपूर आहे बा या आधार कार्डवर, त्याला 850 रुपयाला उपलब्ध करून दिली होती. होती का नाही होती? असं तालुक्याचं नेतृत्व आहे की जे पॉझिटिव्हली विचार करतात तालुक्यासाठी. त्यांनी कधी असा कॉन्क्रीट रस्ता
किंवा लाईटची सुविधा आम्ही तर अपक्ष होतो म्हणून आम्ही अनुभव घेतलेला आहे. पण कधी असं एक सेकंड त्याच्यावर पण येतो मी. ते सीसीटीव्हीचं हिनाताईंचा बोलता बोलता विषय राहिला, तो पण तुम्हाला सांगतो 1-2 मिनिटं. तर तालुक्यामध्ये असं कुठलं रोहित रंदे आणि आबा साळुंके विरोधात निवडलेले आहेत म्हणून त्यांच्या वार्डातलं काम करू नये असं त्या व्यक्तीने केलं नाही. ते लोक माझे आहेत या हेतूने केलेले आहेत. त्यांचा सुपुत्र आदरणीय चिंतनभाई आपल्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी एक सक्षम नेतृत्व उभं आहे. तर आपण सगळ्यांनी जसं मला पाठिंबा दिला 2006 पासून तर आज गत्या, जसं 2016 पासून आदरणीय सुलोचना मावशींना पाठिंबा दिला, त्यांच्या पाठीशी उभे राहिले, तसंच तुम्ही यावेळेस चिंतनभाईंच्या बी पाठीशी उभं राहा नगराध्यक्ष पदासाठी ही तुम्हाला विनंती करतो मी. दुसरं झालं सीसीटीव्हीचं. आम्ही 20 लाख रुपये आदरणीय हिनाताई गावी त्यांच्या खासदार निधीतनं मिळवले होते. त्याच्यातलं मी येत्या 2 तारखेला आपलं सर्वांचं मतदान जे 2 नंबर वार्डामध्ये आहेत त्यांचं मतदान रसिकलाल पटेल नगर मधल्या RC पटेल मध्ये आहे 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत. आणि जे 3 नंबर मधले मतदार आहेत आपल्या शेजारी काही 4 नावं इकडे 4 नावं तिकडे असे झाले, घरात पण काही झालेले आहेत, तर त्यांचं मतदान इथल्या सुभाष कॉलनी RC पटेल म्हणजे हिरानगरची जी RC पटेल आहे तिथं होणार आहे. आम्ही आदरणीय चिंतनभाई पटेल आहेत कमळ या चिन्हावर प्रभाग क्रमांक 2 मध्ये आदरणीय सुलोचना वासुदेव साळुंके मावशी या उभ्या आहेत कमळ या चिन्हावर. आणि मी रोहित विजयराव रंदे प्रभाग क्रमांक 2 याच्यामध्ये कमळ या चिन्हावर उभा आहे. आपण कुठलीही शंका कुशंका कुठली पॅरलल काही न डोक्यात ठेवता तिघीही आमच्याकडनं जर तुम्हाला कामाची अपेक्षा आहे तर आमच्यापेक्षा 10 मतं चिंतनभाईंना जास्त पडले तर चालतील, पण 10 मतं मला जास्त आहेत, 10 मतं मावशींना जास्त आहेत, चिंतनभाईंना 10 मतं कमी, तर आम्हाला बी 10 पावलं दुरून बाईंशी बोलावं लागेल. तर अशी वेळ येऊ देऊ नका. पॅनल टू पॅनल आपल्याला मतदान करायचं आहे ही तुम्हाला नम्र विनंती करतो. गेल्या 9 वर्षात माझ्याकडनं किंवा आबा साळुंकेकडनं काही चुकून गैरसमजातून काही गोष्ट राहून गेली असेल तर मी तुमची माफी मागतो लहान म्हणून. तुम्ही माझी ती चूक पोटात घ्याल आणि 2 तारखेला आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.